मम्मीला खाऊन झोपल्या, त्या अजून उठल्याच नाही. बसलोय आता, झाले 3:50 आणि वेदांत बाजूला बसलाय विंडो सीट. मी इकडे बसलो. आता तुम्हाला दाखव. नॉनव्हेज मिल सांगायला पाहिजे होती ना, व्हेज सांगितली तुझ्यामुळे झाला. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल आपण कुठे चाललो आहे. तर मित्रांनो, चाललो आहे आपण अहमदाबादला दरवर्षीप्रमाणे. कारण का आता आहे, आज आहे सोमवार आणि आता बुधवारी आहे मकर संक्रांती. त्यासाठी चाललो आहे आपण अहमदाबादला. तर यावर्षी मित्रांनो आपण बाईकने न जाता यावर्षी आपण चाललो आहे फर्स्ट टाईम ट्रेननी. तर आता आपण मुंबई सेंट्रलला पोचलो आहे. 1:15 झालेत. 3:55ची आमची ट्रेन आहे. तर आमची ट्रेन आहे टायमाची तेजस एक्सप्रेस. फर्स्ट टाईमच आपला एक्सपिरियन्स असणार आहे तेजसमध्ये. तर तो कसा असणार आहे मी तुम्हाला शेअर करेनच. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि यावर्षी मी आणि वेदांत आम्ही दोघंच चाललो आहे. पाठी बघू शकता वेदांत आहे फक्त, मी आणि वेदांत यावर्षी आम्ही दोघंच चाललो आहे. तर आता ट्रेन तर बुक झालेली आहे, सीट वगैरे सगळे आहे, ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्मला. आपण पोचलो आहे. आता ट्रेन सुटायला अजून अर्धा तास बाकी आहे. तर आता जाऊया आणि मग बघूया फर्स्ट टाईम तेजसचा कसा एक्सपिरियन्स असणार. तर मग चला. बघू शकता 2 नंबरला IRCTC तेजस एक्सप्रेस. 15:55चा टाईम आहे. त्याच्या आधी वंदे भारत आहे, तिची तिकीट आपल्याला भेटली नाही म्हणून आपण चाललो आता तेजसनी. आता गाडी तर समोर लागलेली आहे, समोर बघू शकता. आता जाऊया आणि गाडी बघूया कशी आहे आपली ट्रेन. आता आपण चाललो आहे आणि ही आपली ट्रेन आहे. आपला कोच नंबर आहे C5. आता आपण पोचलो आहे C1च्या इथे. सीट आपली आहे त्या साईडची. आणि मी आणि प्रथमेश बाहेर थांबलो आहे. बघूया आता काय किती वेळ लागणार आहे काय माहिती नाही आपल्याला. 6.5 तास बोलतोय. 10:30ला पोचू आपण असं सांगतोय प्रथमेश, पण बघूया आपण. चलो भाई, हॅपी जर्नी ब्रो. चलो एंटर करूया. हा 2 मिनटं आलो. तसं जरा वेळ बाहेर थांबूया. ऑन टाईम आता 3:55 झालेत आणि गेट बंद झालेत. ऑटोमॅटिक दरवाजे आहेत, त्यामुळे टायमाच्या आधीच यावं लागणार इकडे यायचं असेल तर. आणि आता टायमावर बरोबर गाडी सुरू पण झाली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसत तिकडे पाठी गाडी सुरू झालेली आहे. स्लो सुरू झाली आहे. आता बघूया 10:30चा टाईम आहे अहमदाबादचा. त्या टायमात पोचते की नाही आणि अजून काय असेल जर्नीमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर मग चला. तर मित्रांनो आता बघू शकता वेदांत काय करतोय. बंदच नाही होत, सगळ्यांचे बंद झाले. तर आपल्या साईडला ऊन आहेच नाही, पण बरं आहे. बरं बसलो आहे. आता झाले 3:50 आणि वेदांत बाजूला बसलाय विंडो सीट. मी इकडे बसलो. आता तुम्हाला दाखवा पाण्याच्या बॉटल त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि पेपर पण आलाय. आणि हा वेदांनी पेपर नाही घेतलाय, त्याला वाचायचा कंटाळा आहे. शाळेत कधी वाचलं नाही, त्यात इथे वाचेल. कोण आहेत त्या बंद आहे ना, 2 पतंगी आहेत काय? ते कधी पण समोर आहे. आम्ही इथून पतंगी उडवतो, तुम्हाला दाखवतो. आता पतंग उडत असतील का नाही माहिती नाही. आपल्या पोरांना फोन करा, हाय करा आम्हाला. वर तो ऊपर से हाय करो भाई, ऊपर से हाय करो. आपली जागा येते आता, आपली एरिया आली आहे मित्रांनो. आपली एरिया बघू शकता. पतंग हा बघा पतंग नाही, कोण पोरं नाही झाले, कोण पोरच उडवत नाही. आज सोमवार आहे. आणि ती बघा आपली बिल्डिंग. येस, जसा काही नाश्ता आलाय तसाच वेदांनी लगेच खाऊन टाकलाय. वेदांना लागलेली पतंग भूक वेदांनी लगेच सगळं खाऊन टाकलंय. आणि वेदांतच सांगेल तुम्हाला टेस्ट कशी होती. टेस्ट चांगली होती ना. आता वेदांत चाय बनवतोय. माझा नाश्ता समोर आहे, सगळेजण नाश्ताच करतात आहे. चहा वेदांची बनली आहे. आता पिऊया, चला मग.
आपण जस्ट वापी क्रॉस केलं आहे आणि आता वाजले ठीक 6 आणि आमच्या पाठीला आजी बघू शकता त्या बोरवलीला खाऊन झोपल्या, त्या अजून उठल्याच नाही. फुल झोपल्यात त्या, फुल मजबूत. चिल. आत्ता पब्लिक आलेली पण झोपली आहे. आत्ता जस्ट आले आणि आम्ही बघा उपट चढले दोघं. पनीर आहे ना. तर मित्रांनो आता आपलं जेवण पण आलंय. आता वाजलेत 8 आणि वेदन बोलतो जेवण घेऊया. आज काय गरम आहे फुल जेवण, गरम गरम आहे तर खाऊया. जेवण आलंय आपलं वन साईड. वेदन बोलतो जेवण घेऊया, गरम आहे खाऊया. नाही तर थंड AC एकतर थंड झाल्यावर वाट लागून जाईल. खाऊन घे. चला तर चला या मित्रांनो आता जेवायला. वाजलेत 8 आणि आता वेदांत बाई जेवत आहे आणि आता जेवूया. ॲक्च्युली आम्ही नॉनव्हेज मिल सांगायला पाहिजे होती ना, व्हेज सांगितली. तुझ्यामुळे झालं. नॉनव्हेज मिल सांगायला पाहिजे होती पण व्हेज खातो आता. चला आता खाऊया. सगळेजण उतरतात पण आजी काय उतरत नाही. आई आपल्या सोबत आहे आजी. आजी इथल्या आता जेवल्या पाहिजे. काय जेवलं आजी? आजी दहीमध्ये पेपर सॉस टाकून पेपर. जसं की मगाशी वेदांत शोधत होता, फायनली त्यांनी या बटनाचा उपयोग शोधलाय. आता आम्ही जस्ट पोचायला आलो आहे. आता तुम्ही बघू शकता तो खिडकी उघडतोय. ॲक्च्युली तो खिडकीच्या बाहेरचा स्लॅब आहे. आय गॉट इट. मग तेच ते उघडतं. मध्ये थांबवायचं असेल तर हात आपला बस यायचं असेल परत चला भाई. गेला ना भाई. बस बस ॲक्च्युली जेवून आलेलो पण आता 11 वाजले, त्यामुळे आता हॉटेलच्या बाहेरच आमच्या इथे अंडापावची गाडी आहे. तर बोललो आता बुर्जी पाव खाऊया, कारण का जराशी भूक तर आहेच. आणि आम्ही लास्ट इयर पण खाल्लेलं होतं, आम्हाला माहितीच आहे. तर आता आम्ही आलो आहे बुर्जी पावच्या गाडीवर. पाठी बघू शकता तुम्ही, बुर्जी पावची गाडी आहे. बुर्जी बनते इथे वेदांत आहे. हॉटेलच्या जस्ट बाहेरच आहे आमच्या. तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलोय रूमवरती. आता वाजले 10:40. ट्रेन आपली 5 मिनटं लवकरच आली. 10:30चा तिचा अरायवल होता. 10:25ला ट्रेन अहमदाबाद जंक्शनला आली. तिकडनं आपलं हॉटेल फक्त 1.5 किलोमीटर होतं. तर लगेच आम्ही चालतच आलो, कारण का 10 मिनटावरच होतं, त्यामुळे आम्ही चालतच आलो. आता रूमवरती आलो आहे, जस्ट फ्रेश वगैरे झालो. आता 11 वाजायला येतील. जेवण वगैरे तुम्ही बघितलं आपलं सगळं ट्रेनमध्येच झालं आहे, त्यामुळे आता तर जेवायचं नाही. आता जस्ट जरासं स्नॅक्स आणलं आहे, तो आता खाऊ आणि मग झोपू. बाकी आता दुसऱ्या दिवसापासून उद्यापासून आपण काय मजा करू त्याचा दुसरा ब्लॉग येईलच. तर ही अहमदाबादची आपली पूर्ण सिरीज असणार आहे. तर आजचा प्रवास आपला जो होता तेजस एक्सप्रेसचा खूप मस्त असा प्रवास होता. काय वाटलंच नाही ट्रेनमध्ये, कारण का चांगलीच ट्रेन होती, तुम्ही बघितलं असेल तर. आणि फटाफट आपण आलो पण अहमदाबादला. आणि आपलं कसं आता इकडे आपलं सगळं माहितीच आहे, त्यामुळे आपलं हॉटेल वगैरे सगळं फिक्स होतं. तर इकडे आलो हॉटेलवरती, आता फ्रेश वगैरे झालो आणि आता ब्लॉग हा एंड इथेच करतो. आता बाकी 2 दिवसाचे ब्लॉग आणि उत्तरायण म्हणजे आपली मकर संक्रांती परवा आणि उद्या पण आपल्याकडे अहमदाबादचा डे असणार. तर उद्या आपण काय करणार ते बघू शकतो. आणि पाटील तुम्ही वेदन बघू शकता झोपला आता याच्यावरती. असा तर फ्रेशच आहे. आम्ही झोपलो वगैरे काय नाही, तुम्ही बघितलं असेल ट्रेनमध्ये पूर्ण. आता वेदन झोपणार आहे. इथे थंडी तर आता आहे, त्यातल्या त्यात आता 18 डिग्री 20 डिग्री दाखवत आहे. त्यामुळे AC रूम आहे पण AC तर लावायची तर गरज नाही. तर आता बघूया. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बोला बाय बाय.